दुपारी ड्युटीला आल्यावर डिपार्टमेंटचा हँडओव्हर घेतला. आल्या आल्या चीजबस पिझ्झाची ऑर्डर होती. तर चला तुम्हाला चीजबस पिझ्झा शिकवतो. हे मी लाटून गेलो चीजबस पिझ्झाचा पहिला बेस आहे. ह्यो मी प्रॉपर असा 12 इंचेस मध्ये लाटून घेतलाय. भावांनो आपलं काम प्रॉपर असले की नाही तर कोण आपल्याला वरनं प्रेशर पण टाकू शकत नाही. ओके, आपण खतरनाक असा 12 इंचेस पिझ्झा डो लाटून घेतलाय. यामध्ये आपण लिक्विड चीज टाकायचं आहे. लिक्विड चीजचं नाव आहे चीज ब्लेंड. गेसनं खाऊन बोट चाटायला पाहिजे. माझ्या व्हिडिओत मी रोज तुम्हाला काहीतरी नवीन सांगत असते, म्हणून तुमच्या भावाला फॉलो करायला लागते. भावांनो चीज ब्लेंड तर आपण लावून घेतले. आता त्याच्यावरती आपण बेस ठेवायचा आणि बेस पॅक करून घ्यायचा. त्यालाच तर डबल लेअर पिझ्झा म्हणतात. हे आपण व्यवस्थित असं पिझ्झा बेस ठेवून साईडनं चीज ब्लेंड लावून वरनं बेस पॅक करून घेतलाय. पण तुम्ही कामाच्या किंवा कामासंदर्भाच्या कुठल्या पण स्टोऱ्या मला मेन्शन करू शकताय. 100% प्रत्येकाला रिप्लाय मिळणार. किंवा आपण टोमॅटो सॉस लावून घेतलाय. त्यानंतर आपण व्हेजीस ऍड करणार आहे. व्हेजिटेबल हलाय नको म्हणून आपण थोडंसं मोझरेला चीज टाकलं. त्यानंतर आपण जुकिनी ऍड करणार आहे. जुकिनी नंतर बेल पेपर ऍड करणार आहे. त्याच्यानंतर ऑनियन ऍड करणार आहे आणि ब्लॅक ऑलिव्ह त्यावर मोझरेला चीज ऍड करून आपण ओव्हन मध्ये टाकणार आहे बेक व्हायला. तर भावांनो माझ्या 2 मित्रांचा मेसेज आलता की भावा व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी दाखवत जा. तुझं बोलणं एक नंबर आहे पण तुझे व्हिडिओ रोजचे एकच असतात. तर भावांनो त्याच्यावरती पण आपलं काम चालू आहे. जेव्हा माझी वीक ऑफ असते तेव्हा मी तुम्हाला नक्की काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करीन. कसं आहे भावांनो 16 तास मी काम करतोय त्यामुळे मला जास्तीत जास्त व्हिडिओ कॅप्चर करता येत नाही. तर मी प्रयत्न करायला लागलोय. तरी पण भावांनो मी 2 तास व्हिडिओ आणि एडिटिंग करण्यासाठी द्यायला लागलोय. माझ्याकडनं माझं 100% द्यायला लागलोय. तुम्ही तुमच्याकडनं सपोर्ट करत राहा. तुमच्या प्रत्येकाच्या सजेशनला पण अप्रिशिएट आहे. व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. माझं यूट्यूब चॅनल पण आहे भावांनो, त्याला पण सपोर्ट करा. लिंक माझ्या बायोमध्ये आहे. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो व्हिडिओ कसा झालाय. पण खरं सांगतो भावांनो जेव्हापासून व्हिडिओ बनवायला चालू केलोय तेव्हापासून आत्मविश्वास वाढलाय आणि ह्यो आत्मविश्वास घेऊन मी माझी पुढची वाटचाल चालू ठेवणार आहे. सपला विषय भावांनो.